तुम्ही दररोज UPI वापरता का? मग ही बातमी तुमचं बजेट बिघडवू शकते का सांगतो, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. 1 ऑगस्ट पासून UPI व्यवहारांवर काही नवीन नियम लागू झाले आहेत, जे तुमचं रोजचं व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य थोडं मर्यादित करणार आहेत. उदाहरणार्थ, आता तुम्ही दिवसात फक्त 50 वेळाच बॅलन्स चेक करू शकता आणि बँक खात्याची माहिती फक्त 25 वेळाच पाहता येईल. OTT सबस्क्रिप्शन किंवा SIP सारखी ऑटो पेमेंट सुद्धा तुमच्या सोयीने नाही, तर NPCI ने ठरवलेल्या नॉन पीक आवर्स मध्येच, म्हणजेच दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9:30 ते सकाळी 10 दरम्यानच होतील. पेमेंट यशस्वी झालं की लगेच बॅलन्स नोटिफिकेशन येईल, म्हणजे पुन्हा बॅलन्स चेक करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. पेमेंट अडलं किंवा फेल झालं तरीही दिवसात फक्त 3 वेळा त्याचं स्टेटस चेक करता येणार, तेही प्रत्येक वेळी 45 ते 60 सेकंदाच्या गॅपने. इतकंच नाही तर चार्जबॅक किंवा रिव्हर्सलची विनंती तुम्ही आता 30 दिवसात फक्त 10 वेळा करू शकता. आणि युजर सोबतच बँकांनाही नवीन नियम लागू केले आहेत. यातील एक नियम म्हणजे सर्व बँकांना वर्षातून एकदा सिस्टम ऑडिट करावंच लागणार आहे. यातील पहिला ऑडिट रिपोर्ट सबमिट करण्यासाठी तर 31 ऑगस्ट 2025 हीच लास्ट डेट आहे. बाकी UPI तर जवळपास सर्वजणच वापरतात, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.